15 ऑगस्ट 1947 रोजी हा भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरू होतं। संविधान सभेमध्ये अनेक कलमांवर वाद आणि खडाजंगी चर्चा सुरू होती। या भारताचं भविष्य लिहिलं जात होतं। या संविधान मसुदा समितीत देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले अनेक सदस्य होते, पण ते विविध कारणानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेले। तेव्हा या भारत देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच होती। नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी बुद्धभूषण गवई। सर्वात आधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करून घ्या, कारण सर्वात सोप्या भाषेत माहिती देणारं द बुद्धभूषण एकमेव चॅनल आहे। मित्रांनो, ज्यावेळी भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपविली, त्यावेळीचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो। एकदा अचानकच डॉक्टर आंबेडकरांच्या घरी संविधान सभेमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सकाळीच पोहोचले। पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्राचे कृषी आणि शिक्षण क्रांतीचे जनक। दलितांमध्ये मंदिर खुले करण्याच्या आंदोलनांवरून पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये चांगलीच मैत्री निर्माण झाली होती। यामधला विदर्भातील अमरावतीचा अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह महत्त्वाचा होता। या दोघांमध्येही एकमेकांबद्दल खूप आदर आणि विश्वास होता। जेव्हा पंजाबराव देशमुख यांच्यावर आंतरजातीय विवाहाबद्दल टीका झाली, तेव्हा त्यांच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खंबीरपणे उभे होते। पण त्या दिवशी अचानकच सकाळी भेटायला आलेले पंजाबराव देशमुख हे अस्वस्थ वाटत होते, कारण पंजाबराव देशमुखांना चिंता लागली होती संविधानातल्या आरक्षणाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेमध्ये दलितांना समान दर्जाची वागणूक मिळावी यासाठी आरक्षण देणारच हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेष होती। पण दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींचा अभ्यास घटनेने करावा आणि त्यांच्यासाठी काही सवलती असाव्यात अशी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची इच्छा होती। आणि या विषयावरच बोलण्यासाठी पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी आले होते। बाबासाहेबांच्या समोर जेव्हा त्यांनी हा विषय काढला, तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले की मला तुमची कळवळ जाणवते, परंतु अशा जातींची संख्या प्रचंड असल्याने इतक्या कमी वेळेत यांची मोजणी आणि त्यांचा अभ्यास करणे शक्य नाही। परंतु माझ्या अभ्यासाप्रमाणे मी सर्वात आधी ओबीसी म्हणजेच इतर मागास प्रवर्गाचा विचार करत 340 कलम घटनेत नमूद केली आहे। तेव्हा पंजाबराव देशमुख भावनिक झाले, कारण बाबासाहेबांनी स्वतःच्या समूहाचा विचार करण्याआधी पहिली कलम ओबीसींच्या हितासाठी लिहिली होती। हे सर्व बघून पंजाबराव देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला। भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमानुसार असा आदेश दिला गेला की स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीच्या आदेशाने एक कमिशन नेमावं आणि या कमिशनने देशभर आरक्षणास पात्र सर्व जातींची माहिती काढून सरकारला द्यावी। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीच्या शेवटल्या भाषणात ज्या मान्यवरांची घटनेच्या निर्मितीत मदत झाली त्या सर्वांचा नावासहित उल्लेख करून त्यांचे आभार मानले, तेव्हा या सर्वांमध्ये पंजाबराव देशमुख यांचा विशेष करून उल्लेख होता। पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात जेव्हा पहिलं सरकार अस्तित्वात आलं, तेव्हा पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री झाले। त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी आपले सुरू केलेले प्रयत्न आणखीनच तीव्र केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार 1953 साली कालेकर आयोग आणि त्यानंतर 1979 साली मंडल आयोग गठीत केला। परंतु दुर्दैवाने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही। मराठा समाज बहुसंख्येने शेती करत असल्याने तो मुळात कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदपत्रांवर कुणबी जात लावावी यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर प्रयत्न केले। त्या काळात पंजाबराव देशमुख केंद्रात मंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावं म्हणून मुंबईच्या मराठा मंदिर येथे मीटिंग बोलावली। त्यावेळी मराठा समाजातील अनेक दिग्गज नेते आणि अनेक मान्यवर मीटिंगला उपस्थित होते। यापैकी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा ज्वलंत पद्धतीने उपस्थित केला। परंतु तेव्हा मात्र पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वांनी पंजाबरावांचं ऐकलं। त्या सर्वांच्या कागदपत्रांवर कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली आणि याचाच परिणाम म्हणून जेव्हा भारतात आरक्षण लागू झालं, तेव्हा ओबीसी म्हणून विदर्भातला कुणबी मराठा समाज आरक्षणाचा लाभ घेऊ शकला। गरीब मराठा कुटुंबातील मुलं शिक्षण आणि रोजगारांपासून वंचित राहू नये यासाठी पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले।
विदर्भाने त्यावेळी प्रागतिक विचार दाखवले, म्हणूनच आज त्यांना आरक्षणाची लढाई लढावी लागत नाही. आणि या सर्वांचे श्रेय जाते कृषीरत्न पंजाबराव देशमुख आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी आताच आपल्या तो बुद्धभूषण यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.